आपलं नाव कसं? जगन रामचंद्र सुळेकर. हां, हे किती तारखेला ऊस तुटलेला आहे? नोव्हेंबरच्या साधारण पहिल्या आठवड्यात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुटला आहे. आता तेव्हापासून याला काय काय दिले तुम्ही? त्याला पहिली तुम्ही सांगितल्याप्रमाणे सीड जनरेशन पहिल्या सुरुवातीला दिलं, हां. तुटल्यास. हं. त्यानंतर NPK होमिक दिलं हं. आणि त्यानंतर एक स्लरिक सोडल्या पहिल्या सुरुवातीला पिरियडमध्येच. त्यानंतर भूमिपुत्र एक दिलं आणि भूमिपुत्र दिल्यानंतर परत स्लरी सोडल्या आणि आज मी 3 दिवस झाले आज मी पोटॅश सोडले. 3 दिवस झालं आता आपलं पोटॅश सोडले. याच्या व्यतिरिक्त कुठली रासायनिक लागवड ह्या प्लॉटला गेली? काही केलेली. आता प्लॉट बघितला सर्वसाधारण 6 फुटाच्या आसपासनं लेवल नाही, 6-6.5 फुटाच्या वर. आता फोटो बघितलं पुढे जाईल तसं आपण अडवणीच्या इथं उभा आहे. बंदच झालेला आहे. हां, पूर्ण रासायनिक. एक चिमटेला रासायनिक नाही. एकही नाही. स्ट्रेंथ बघितली ऊसाची आणि पेरं पण आता सुरुवात झालेली आहे. पेरू सुरुवात झाली. तिकडे जरा मोठा आहे. कसा कडेला थोडा ऊसाच्या उंची कमी असते, पण बघितलं सगळीकडे एकसारखा ऊस आहे. आता इथं बघितलं तर पेरांची संख्या पण आपण बघूया. चांगल्या पद्धतीने पेरं सुटलेले आहेत आणि एकसारखे आहेत. म्हणजे गड्ड्यात सगळीकडे बघितलं 1 2 3 4 1 2 3 4 5 5 6 फुटाचे पेरं आहेत आता आणि एकसारखा ऊस आहे सगळीकडे. असा नाही की एका ठिकाणी जास्त. VIP लाईफची खते वापरून तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळला आहे, ह्याबद्दल कंपनी तुमचे आभार मानते. धन्यवाद सर.